लाईट. बघ आपल्या कामाची गोष्ट. आणि व्हेजवाले तिकडं. मित्रांनो आज त्याच्यामुळे मी उठलेलो आहे. त्याचे कंटिन्यू फोन चालू होते माझ्या रूम कॉलवरती. आम्ही आता ब्रेकफास्ट करायला आलो आहे. व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन. चला आता पुढचं दाखवतो. आज आमची कॉन्फरन्स आहे वापस. मित्रांनो झालं सगळं आपलं. आज मीटिंग झाली. आम्ही आराम केला. तो इथं एक्सटेंड केले त्याने रूम. त्याला राहायचं आहे. मी चाललोय घरी. चला बघा असं गेम खेळायला पण इथे. इकडं ड्रिंक्स वगैरेसाठी इथं आम्ही ब्रेकफास्ट केला सकाळी. इकडं आमच्या मीटिंग व्हायच्या याच्या पलीकडं. आता निघतोय. भेटू. शॉपिंगला आलो बेस्ट साईडला. पबला एंट्री करण्यासाठी बघा एडिट करणं चालू आहे. आधार कार्ड एडिट. आम्ही आता निघालेलं आहे पबला जायला. पब्लिक क्यू. आज आहे माझा वैयक्तिक तिसरा दिवस पुण्यातला बर्थडे. कसा होतो काय होतो. मित्रांनो तयार झालोय आता. आम्ही 2 दिवस मीटिंग वगैरे चालली. ही बघा माझी रूम अशी ती क्लीन. चलो आता तुझी रूम ना. तुझी एवढी माझी एवढी क्लीन रूम आहे. आता याची रूम बघा बरं का मित्रांनो. याची रूम बघा काय इथं घाण पडलेलं. दिवसभर माझ्या रूम मध्ये लोळल्यानंतर नंतर आता लोकांना पुढे यायचा की ही त्याची रूम आहे ती त्याची रूम आहे. झोपला कुठे तू ती तुझी रूम आहे. काय काय असेल माझं सामान आहे का इथं. मित्रांनो बघा कसं आहे जीवनात कधी पण तुम्हाला सिस्टमॅटिकपणा पाहिजे. हे बघा हे सगळं इथंच पडलेलं आहे. हे असं हे जीवन नाही हो कामाचं. ह्याच्या रूम मधून व्ह्यू चांगला म्हणून मी इथं थांबत होतो. नाही तर मी माझ्या रूम मध्ये झोपायला जायचं. चुप रे पुढे जातो. तर मित्रांनो मी जे म्हटलो तुम्हाला की थांबा एक मिनिटचा पसारा आवरू दे. हे लय घाण विषय. हा तर मित्रांनो जर कालच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलं की जे डकेती वगैरे ग्लूपर नको करू तू. तर मित्रांनो ऐका तुम्हाला एक खूप महत्वाचं आहे कालचं डकेतीचं. तर मित्रांनो ऐका मी तुम्हाला जे म्हटलं की पुण्यात खूप स्कॅम चालू आहे सध्या. तर तुम्ही ऐका एक मिनिट बनवतोय की मी त्याच्यामध्ये त्याला इंटरप्ट करतोय ज्याच्यात मला खूप मज्जा येते. ऐका मित्रांनो खूप सिरियस आहे हा गोष्ट की पुण्यात आपण ज्या ठिकाणी वावरतो सगळ्या गोष्टी करतोय तर इथं खूप सध्या स्कॅम चालू आहेत भयंकर. आम्ही काल एका स्काय स्टोरीज म्हणून पुण्यातलं बाणेरच्या एरियात आहे. तुम्ही सर्च करू शकतात. मस्त हॉटेल आहे खूप चांगलं आहे. पण जेव्हा आम्ही तिथं गेलो की तिथं सध्या काय चालू आहे की एक रॅन्डम माणूस तुमच्या सोबत येईल. तो म्हणेल कॅन वी जॉईन अस. म्हणजे आपल्यासोबत तो पण जॉईन होतो. आपल्या टेबलवर बसतो. आपल्याला छान गोड गोड गप्पा देतो. चांगलं बोलतो आपल्याशी. आणि शेवटी काय करतो की बिल पण तोच भरतो की आपल्याला असं वाटावं की हा एकदम जेन्युइन माणूस आहे. पण शेवटी असं आम्हाला असं बोलला. आम्ही दोघं त्या ठिकाणी गेलो होतो. तिथं तो असा बोलला की माझ्या इथं हे म्हणे एअरबीएनबी आहे. तुम्ही बघायला या एअरबीएनबी बघायला या. तुम्ही दोघं याच एवढं फोर्स केलं त्याने आम्हाला. आणि आमचं टोटल तिथं झालं होतं 7,000 बिल. त्याने 7च्या 7,000 त्याने एकट्याने भरले. तरी आम्ही म्हणत होतो स्प्लिट करू आमचं काय वेगळं द्या. पण त्याने काही ऐकलं नाही. ते सगळं केलं. आणि शेवटी आमच्या मागे असं लागला की तुम्ही माझ्यासोबत तिथं या. म्हणजे तो डकेत टाईप एक माणूस होता की जो तुम्हाला लुटू शकतो काहीही करू शकतो. पण आम्हीच स्वतः डकेत आहे. आम्ही स्वतः डकेट असल्यामुळे आम्हाला तर तो लुटू शकणार नाही. तर आम्ही तिथून जे निघालो त्याला म्हटलं उद्या भेटू परवा भेटू असं करून आम्ही निघालो तिथून. तर ह्या बिवेअर ऑफ दिस स्कॅम. तुम्ही अशा गोष्टी एकदम तुमचं सगळ्या गोष्ट लक्ष करून सगळ्या गोष्टी करा. इथं हे तर पुणे बाकीच्या ठिकाणी पण खूप भयंकर स्कॅम्स होत आहे. तरी बघा तुमच्या हिशोबानं तुम्हाला जे वाटलं ते करा. तुम्ही जाऊही शकता तिथं बघायला की खरंच काय तो माणूस दाखवतोय काय काय त्याचं म्हणणं काय. पण कसं आपण त्याला पुढे पडलो नाही म्हणून आता वाचलो आपण. पण त्याने माझा फोन नंबर घेतलेला आहे. बघा त्याचा फोन येतो का आज. आला तर तुम्हाला नक्की सांगेल. आणि तुम्हाला देऊन टाकेल त्याचा नंबर. तुम्ही त्याला त्रास देत बसा. मित्रांनो आमची गाडी पिक करायला जातोय. पाऊस बघा. पाऊस कमी झाला झालाय बघा. देशी जुगाड बघा. रुमाल इथं असतो आमचा. आणि हे काम आपलं झालेलं आहे. हे आपण तोडून टाकलं डायरेक्ट त्याला. आता
डन. आता आपण जाऊ हॉटेलवरती. आता दुसरं हॉटेल आहे, दुसरी मीटिंग आहे, तर दुसरं हॉटेल दिलं त्यांनी. ती मीटिंग झाली की आपण मोकळे. चलो बाय. जेवण करायला आलेलं याच्या टोंग्यासोबत. इकडे हे टोंगा विषय वाईट. आमचं जेवण झालं आता प्रॉपर. हे हॅपी द पंजाबमध्ये आम्ही केलं. मस्त टेस्ट. आता आम्ही चाललोय रूमवर झोपायला. उद्या दुसऱ्या हॉटेलला बोलवलंय, वेगळी कॉन्फरन्स. ती झाली की मग टेन्शन नाही.